हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणीला. काल दवाखान्यात गेलती, अजून बी काय बरं वाटत नाही. आंघोळ केली, सलाईन लावलं होतं, दिसते का? तर हात सुजला पूर्ण माझा. अजून जायचंय, आज बी बोलवलंय. काय झालंय काय नाही देवालाच माहिती. काय बरंच वाटत नाही, नीट चक्कर थांबा नाही, माझी चक्कर थांबा नाही. तर बानू बी आजारी पडली हो का. बानूला बी न्यायचंय दवाखान्यात आज. बघू म्हणलं वहिनीची गाडी कोणाला तरी चालवायला द्यावून न्यावा म्हणलं. अन्वीला नाही ना असं मलाच हे झालंय, चक्कर येते. अन्वी पल्ली फिरली हातात ना सटकला, मुंग्या येते त्या हाताला लय, आणि हे सगळं दुखतंय. मग गरम पाण्याने जरा डोकं धुतलंय आज. आवाज ही बसलाय, नीटच व्हाय नाही. किती जवळजवळ 8 दिवस झाला. 8 दिवस झाला आजार पण काय जाईना. चवच नाही तोंडाला, कसली चव नाही. तर अन्वी 2 दिवस झालं तापली या सर्दीने, नुसती घर 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 छाती करायला लागली तिची. रात्री ओवा खाल्ला होता, वाफ दिलती तिला, तेवढं पुरतच बरं वाटलं तिला. तर बघू आता, कामाचं चाललंय, पैशाचं तर लय वांदा चाललंय. मालक बी पैसे मागायला लागलाय, त्याचं 10,000 रुपये देणं हाय, ती बी पैसे मागायला लागलाय. बघू आता. आज मी सरकारी दवाखान्यात चालली अन्वीला घेऊन. कोण म्हणतंय खाजगीत जाऊ नका, सरकारीत जावा, सरकारीत बी गुण येतोय. सरकारीत गोळ्या औषधं, म्हणजे वातावरणच असं झालं ना, तर सगळे आजारी पडल्यामुळं सरकारीमध्ये गुण येतोय. तर मी सरकारीमध्ये अन्वीला घेऊन जाणार आहे, आणि मी पण जाणार आहे. बघू, वहिनीला फोन करते मी, वहिनी या म्हणते. त्यांना गाडी चालवाय नाही येणार, दुसरं कुणाला तरी गाडी चालवावं लागेल. केमला आड मार्ग आहे ना, तर 8 किलोमीटरच आहे. पण 12 वाजता दवाखाना बंद होत्या सरकारी म्हणून, त्यामुळं म्हणलं खोकलं नाही तर का नाही, सगळं पोट दुखायला लागले, लयच अवघड झालं. खूप असं छान कमेंट आल्या, अजूनच उल्हास भेटला. पण वहिनी म्हणतात ताई रोजच्या रोज टाकत जावा, हेडव कंटिन्यू करत जावा, उगाच आजारी पडले म्हणून हेडव टाकायचं बंद करत जाऊ नका, कंटिन्यू ठेवा. तर म्हणून आता आपल्याला म्हणतात ना, अन्वीसाठी त्या गोष्टी तर इस्पाईस करावंच लागतील आजारपणाकडं. या अन्वी आपली तापली, बाहेर उन्हाला टाकली, जरा कावळ्या उन्हाला टाक म्हणले होते, टाकलं. बघू आता, कामाचं चाललंय माझं नियोजन. फोन आलता मला कामाचा, ये म्हणून कामाला वीटभट्टीवर रोक थापायला. तर बघू आता काय होतंय. आईला विचारलं तर आई म्हणते तुझ्या मनाने बघ. आता इथं तर काय कामधंदा नाही, तर उपाशी मारण्यापेक्षा कामाला गेलेलं परवडत आहे. आता मग मी आजारी आहे तरी पण मला काम करावंच लागतंय. मला असं दुर्लक्ष, ही आजार पण आहे का नाही, साईडला ठेवावं लागतंय आणि काम करावं लागते. लय अवघड आहे. तर मला काय त्याचं वाटत नाही, माझी लेकरं आनंदात राहतात, आई बाप्पा आनंदात राहतात, म्हणून मला काय नाही वाटत. तर वडिलाची दाढी वाढली, भावाला पैसे मागितलं होतं, तरी काही कामाच्या ह्याच्या सोडलं नाहीत. दिलं होतं मी, आईने दिलं होतं, मी दिलं होतं, पण दारू पिऊन घालवलं. आणि आता बनतात दाढीच करतो पैसे द्या, दाढीच करतो पैसे द्या, तर कोणाच्या बापाचं द्यावं. भाजी खाऊ वाटली, 2 दिवस झालं मेथीची भाजी खाऊ वाटली, मासं खाऊ वाटतात, पण अन्न होय नाही आपल्याच्यानी. जसं आहे तसं खातोय बघा. काय आता कुणाला सांगून नाही, सांगून कोण आपल्याला आणून द्यायचं आहे का. म्हणून मला तर ना घरातल्या गोष्टी कोणत्या अशा शेअर करूच वाटत नाही. ते जे आहे ते करते, पण खाण्यापिण्याच्या पण शेअर करायच्या मला नाही योग्य वाटत. म्हणून आपलं आता अन्वीचा महिना भरलाय, बघू काय होतंय.
लय अवघड आहे. लय डोक्याला टेन्शन आहे. आजारी पडले तरी डोकं हलकं नाही. विचार करून करूनच फुटायची वेळ येते या. बघू आता, मी कामाला तिकडे जाणार आहे, तिकडे तुम्हाला दाखवलंच कंटिन्यू. आता बघू, अजून घरचं नियोजन ठरायचं आहे. मला तर वाटतंय जावं, कारण उपाशी मारण्यापेक्षा गेलेलं परवडते. बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी? तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करायला विसरू नका आपल्या अन्वीसाठी. तर बाय. घ्या सगळ्यांनी काळजी. वातावरण लय डेंजर आहे. घ्या सगळ्यांनी काळजी, सुरक्षेमध्ये राहावा. तर बाय.